नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चिखली पोलीस स्टेशनमध्ये आहोत आणि इथे ऐश्वर्यम हमारा सोसायटी नावाची संस्था आहे आणि त्यांनी म्हाडामध्ये काही फ्लॅट बुक केले होते. 235 रहिवाशांचा प्रश्न आहे आणि विकासक आहेत नरेन अग्रवाल आणि सतीश अग्रवाल, बरं का. एक नंबरचे डांबीस, एक नंबरचे खोटारडे आणि एक नंबरचे गरिबांना झुलवाझुलवी करून प्रॉब्लेम करणारे. यांनी काय प्रॉब्लेम केले ह्या नागरिकांचे, हे काय चक्रा मारतायत पोलीस स्टेशनला, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हाडा किंवा जे काही सरकारी बिल्डिंग असतात त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस घ्यायला अलाउड नसते. या बदमाश बिल्डरनी प्रत्येक फ्लॅट धारकाकडून 40,000 रुपये इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस घेतले, जे इलिगल आहेत. म्हणजे 94 लाख रुपये ह्या गरिबांचे लुटलेले आहेत. नंबर 2, नियमबाह्य पद्धतीने 64 पार्किंग यांनी विकलेले आहेत. म्हाडामध्ये पार्किंग विकता येत नाही, हा जसा नियम आहे तसाच खाजगी बिल्डिंगमध्ये सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये बिल्डरला, विकासकाला पार्किंग विकता येत नाही. आता ही तर सरकारने केलेली स्कीम आहे, याच्यामध्ये सुद्धा पार्किंग विकता येत नाही. 64 लोकांना ब्लॅकमध्ये, कॅशमध्ये पैसे घेऊन हे विकलेले, म्हणजे कायद्याचं केवढं मोठं उल्लंघन आहे. एक तर विकता येत नाही आणि दुसरं ब्लॅकमध्ये पैसे घेऊन ते विकलेलं आहे. तिसरी गोष्ट, यांना जे डॉक्युमेंट वगैरे सगळे द्यायचे होते ते दिलेले नाहीत आणि जे कन्व्हिन्स डीड 6 महिन्यामध्ये करायचं होतं ते अजूनही केलेलं नाही. 5 वर्ष होत आली, म्हणजे आता त्या बिल्डिंगला पापुद्रे पडून वगैरे, म्हणजे जे काही मेंटेनन्स 5 वर्षाचं मेंटेनन्सची त्याची जबाबदारी होती ती सगळी त्यांनी टाळलेली आहे आणि ह्या नागरिकांचे प्रचंड असं नुकसान या बिल्डरने केलं. ऐश्वर्यम हमारा, बरं का, म्हणजे त्यांचं ऐश्वर्य आणि ह्यांचं म्हाडाचा झाला खोडा, म्हणजे गोठ्यापेक्षाही खराब अशा प्रकारची घरे यांना बांधून दिलेली आहेत. साई एशियन डेव्हलपर्स, नरेंद्र अग्रवाल, पण त्यांचं एक कॉमन नाव आहे ऐश्वर्यम हमारा, म्हणजे लोकांना लुटा आणि स्वतःचं ऐश्वर्य वाढवा, एवढं त्यांचं गणित दिसतंय. दुसरी गोष्ट की एका वर्षासाठी 30,000 रुपये त्यांनी मेंटेनन्स चार्जेस घेतलाय 235 सभासदांकडून. कसा घेता येईल मला सांगा बरं. जर तुम्ही बिल्डिंग उशिरा हँडओव्हर केलेली आहे तर ती जबाबदारी तुमची आहे ते मेंटेनन्स करण्याची 5 वर्षाची. त्याचा ऑडिट रिपोर्ट नाही, शिल्लक रक्कम काय काय वगैरे ते काय दिलेलं नाही, असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. इंडेक्स 2 मध्ये लिहायला लागतं पार्किंग दिलेली. इथं यांनी सांगितले सप्लिमेंटरी अग्रीमेंट केले, त्यानुसार सप्लिमेंटरी अग्रीमेंट ही कन्सेप्टच नाहीये, ही बोगस काम आहे. आणि यांचा जो काही कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी बाजूच्या बिल्डिंगचं काम करताना यांच्या बिल्डिंगची जी इमारत पाडली ती अजून त्यांना बांधून दिलेली नाही. 3 वर्षाला बांधून दिलेली नाही. यांची फायर सिस्टम बंद आहे, ते जे नोझल असतात त्याच्यामध्ये काही नाहीये, फक्त सांगायला ठेवलेलं आहे. हा एसटीपी प्लांट बंद आहे आणि पाण्याच्या टाक्यांवरती एसटीपी प्लांट वरती पार्किंग दिले, असे सगळे प्रश्न येतं. एकंदरीत या बिल्डरने, ऐश्वर्यम हमारा ह्या बिल्डरने म्हणजे या लोकांना फसवलंय. कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. यांना ज्या प्रकारची घरं दिली आहेत त्याच्यापेक्षा गावातील गुरांचे गोठे सुद्धा उत्तम पद्धतीचे असतात. अशा प्रकारचं अमानवी पद्धतीचं या लोकांना वागणूक मिळालेली. त्यामुळे या बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे नंबर 1 याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. दुसरी गोष्ट, यांनी जे काही निकृष्ट दर्जाचं काम केले त्यानुसार ग्राहक संरक्षण कायद्यानुसार यांच्यावरती तक्रार करून या सगळ्या नागरिकांना आपण न्याय देणार आहोत, त्यांना चांगले पैसे मिळणार आहेत. तिसरी गोष्ट, रेराच्या नुसार यांनी ज्यांना उशिरा पैसे दिले त्यांना सुद्धा आम्ही न्याय मिळवून देणार आहे. त्यामुळे आता ऐश्वर्यम बिल्डर याच्यावरती 3 प्रकारच्या केसेस आपण करणार आहोत. एक 420ची केस फ्रॉडची, दुसरी ग्राहक न्यायालयामध्ये खराब दर्जाची घरे यांना दिली म्हणून, आणि तिसरं उशिरा पैसे देणे आणि बाकीच्या सुविधांमध्ये गडबडी करणं, अशा प्रकारचा विषय. माझ्यासोबत ऐश्वर्यम हमारा, बरं का, म्हणजे त्यांचंच, हमारा म्हणजे त्यांचंच, ऐश्वर्यम तुम्हारा नाही, ऐश्वर्यम हमारा. हे बिल्डर, त्याचे कुटुंब, त्याचे बालबच्चे, बगल बच्चे, कच्चे बच्चे यांच्यासाठी एवढ्या सगळ्या प्रकारची फसवणूक झाली. आपण पोलीस स्टेशनला आलो. तुम्हाला अध्यक्ष म्हणून काय सांगता येईल साहेब? आम्ही 2019 मध्ये इथं फ्लॅट घेतलेले आहेत, तरी यामध्ये बिल्डरने आमची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. आम्ही म्हाडाकडून, PCMC कडून सगळं लिखित स्वरूपात माहिती आणलेली आहे. म्हाडामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस घेता येत नाही, तरी त्यांनी 40,000 घेतले. का घेतले? मी सर्वांना 235 लोकांना स्टँडर्ड ड्राफ्टनुसार पार्किंग देतो म्हणून 40,000 आमच्याकडून घेऊन आता आम्हाला 235 लोकांना 4 व्हीलर पार्किंग दिले जात नाही आणि आमचे पैसे ते आम्हाला पूर्ण व्याजासहित परत मिळावे. दुसरी गोष्ट, पार्किंग ही विकता येत नाही. आम्ही म्हाडामधून, PCMC मधून लिखित आणलेलं आहे, त्यामध्ये PCMC मध्ये सँक्शन लेआउट सुद्धा पार्किंगचा जमा केलेला नाही. त्यांनी सांगितलेले सर्व लिखित दिलेलं आहे की इथं म्हाडामध्ये पार्किंग विकता येत नाही. जे काही पार्किंग असेल ते सर्व सामायिक म्हणून वापर केला जातो. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडून लेट पोझिशन झालं हे त्यांची चुकी असताना सुद्धा आमच्या जवळपास 68 लोकांचे त्यांनी
30,000 प्रमाणे पैसे त्यांच्याकडे जमा करून घेतले. सोसायटी खर्च करते, पैसे ते त्यांना देत नाहीत. त्यांना अडवणूक केलेली आहे. कन्व्हर्ट डीड होईल त्यावेळेस आम्ही पैसे देऊ. कन्व्हर्ट डीडचा आणि त्या पैशाचा काही संबंध नसताना विनाकारण त्या 68 लोकांचं इथं व्याजासहित त्यांची रक्कम वाढत आहे. अशा पद्धतीने कामाचा दर्जा एकदम खालच्या लेवलचा दर्जा आहे. आतापर्यंत या 5 वर्षामध्ये खूप प्रमाणात प्लास्टर निघून येते, फरशा निघून येतात. यामध्ये आमची अशी फसवणूक झालेली, आम्हाला पुढे चालून हा मेंटेनन्सचा खर्चही परवडणारा नाही, एवढं खालच्या दर्जाचं काम केलेलं आहे. आणि बऱ्याच आमचं फायर सिस्टम झाला, STP प्लांट झाला, यासाठी आम्ही अग्निशामक विभाग आणि पर्यावरण विभाग यांना आम्ही नोटीस म्हणजे अर्ज दाखल केले आहेत. आमच्या सर्व सुविधा यांची चुकी आणि पाणी तुमचं कापलं जात आहे. ह्या चुकीमुळं आम्ही त्यांना नोटीस पण दिलेले आहे. आणि यांनी बिल्डरने हमी पत्र दिलेलं असतं की माझ्याकडे सगळे ही सुविधा असताना पाणी पुरवण्याचं काम मी करणार, असं 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती हमी पत्र दिलेलं असतं. तरी या बिल्डरने आम्हाला 15,50,000चा काय आमच्याकडे खर्च आमच्यावरती लादलेला आहे. तरी आम्हाला यामधून खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक, आणि आमच्या इथे सर्वसामान्य जनता आहे, म्हाडाची सर्वसामान्य जनता आहे, तरी आम्हाला न्याय कोणीही दिला नाही आजपर्यंत. म्हणून आम्ही प्राध्यापक सनई छत्रपती शासन यांचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव साहेब यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही अर्ज दाखल केला आहे. आम्ही त्यांच्याकडे न्याय मागवत आहे आणि त्यांनी आम्हाला पूर्ण न्याय मिळवून देण्याची आम्हाला सर्वांना खात्री दिलेली आहे. आणि मी एवढेच बोलून मी इथे थांबतो. आम्हाला लवकरात लवकर जाधव साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आणि आमचे जे सामान्य जनता आहे, आमच्यामध्ये 2-3 अशा विधवा आहेत ज्यांचे पती सुद्धा नाहीत, अशा लोकांची फसवणूक करून आम्हाला इथं हे जे प्रशासन आहे किंवा जे काही पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, यामधून कोणीही आम्हाला न्याय दिला जात नाही. त्यासाठी आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या सामान्य जनतेची जी फसवणूक झालेली आहे, तरी ते आमच्या व्याजासहित आम्हाला ती रक्कम परत देण्यात यावी आणि आमचे प्रलंबित कामे लवकरात लवकर करून द्यावं. जी कन्व्हर्ट जे जागेचा मालकी हक्क आहे, बिल्डरने विकासकाने 6 महिन्यामध्ये करून द्यायला पाहिजे. आज 6 वर्ष झाले करून दिला जात नाही. म्हणजे हा आम्हाला मानसिक त्रास देऊन आमचा हा गैरफायदा ते घेत आहेत. तरी मी जाधव साहेबांना विनंती करतो की आमच्या सर्व सोसायटीधारकांना समान न्याय मिळावा, सर्व लोकांना समान न्याय मिळवून द्यावा आणि आम्ही सर्व 235 कुटुंब आम्ही समाधानी जगू, समाधानी राहू, या पद्धतीने आमच्या सगळ्या गोष्टी मान्य करून द्यावात, हेच आपणास विनंती. धन्यवाद. थँक्यू.